अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. हा आहे एक आनंदाचा सोहळा, हा आहे एक परंपरेचा सोहळा, हा आहे एक आपल्या संस्कृतीचा सोहळा. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी अनिश कृष्ण स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका वारी स्पेशल ब्लॉगमध्ये. आपण आलेलो आहोत विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमधील संत श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आहे. तर त्या पालखी सोहळ्यामध्ये आपण आता सामील झालेलो आहोत. तर मंडळी ब्लॉग छान होणार आहे, सो कंटिन्यू करत राहा. आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जात धर्म पंथ या पलीकडे माणुसकीचा झरा वाहता करते ती म्हणजे वारी. तर हा सोहळा आहे तो विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा. या पालखी सोहळ्याचं हे 57वे वर्ष आहे. पालखी मार्ग कोणताही असो, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा असो किंवा संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा असो किंवा इतर वारकऱ्यांच्या सेवेत असे अन्नदान करणारे आपल्याला भरपूर लोक भेटत असतात. पूर्ण इथं वारकरी विसावलेले आहेत. तर इथं हे दिंडे आहेत कळंब ते गोविंदपूर असे आहेत. तर दुपारचा विसावा या दिंडीचा गोविंदपूरला असतो आणि रात्रीचा मुक्काम ढोकी. ते शेगावची जी दिंडी आहे ती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पालख्यापैकी एक आहे आणि शिस्तप्रिय दिंडी म्हणून ही या दिंडीची ओळख आहे. शेगाव ते पंढरपूर असा 33 दिवसामध्ये 750 किलोमीटरचा प्रवास करून ही दिंडी आषाढीला पंढरपूरमध्ये दाखल होत असते. या दिंडीचा मार्ग जो आहे तो शेगाव, अकोला, डव्हा, औंढा नागनाथ, परभणी, गंगाखेड, परळी, अंबेजोगाई, कळंब, ढोकी मार्गे तुळजापूर, सोलापूर आणि पंढरपूर असा असतो. याआधी पण आपण येथील या दिंडीचा एक ब्लॉग ऑलरेडी केलेला आहे, तो पण आपल्या चॅनलवरती आहे, बघू शकता तो पण तुम्ही. तर आज या ठिकाणी दिंडी विसाव्याला थांबलेली आहे. तर इथे या ठिकाणी जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. ही दिंडी जिथे कुठे थांबते त्या ठिकाणी जत्रेचं स्वरूप येतं. अशा प्रकारचे हा दिंडी सोहळा असतो. तर इथून शेगावचा गजानन महाराजांचा पालखी सोहळा येतो ढोकी मार्गे. इथून आता ढोकी मार्गे तुळजापूर, सोलापूर मार्गे आषाढीला पंढरपूरमध्ये दाखल होत असतो. तर पूर्ण 700 किलोमीटरचा टप्पा पार करून प्रवास करून हा दिंडी सोहळा
पंढरपूरमध्ये दाखल होत असतो. तर यामध्ये 700 वारकरी आहेत. पूर्ण महाराष्ट्रात शिस्तप्रिय दिंडी म्हणून या दिंडीची खास ओळख आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून जरूर कळवा. आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.